नमो उद्यानामुळे कुरुंदवाडच्या सौंदर्यात भर पडेल. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांचं वक्तव्य. कुरुंदवाड शहरात 2 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ. कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून विविध विकास कामांमुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलतो. महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणारे नमो उद्यान हे कुरुंदवाडच्या सौंदर्यात विरंगुळा आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं ही कामं महत्त्वाचं ठरणार आहेत. विविध विकास कामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. कुरुंदवाड इथं 2 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विशेष अनुदान सन 2025-26 योजनेअंतर्गत विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. हलसिद्धनाथ मंदिर सभामंडप बांधकामासाठी 35 लाख रुपये, हनुमान मंदिर सभामंडप हॉलसाठी 22 लाख रुपये, शिकलगार वसाहत सांस्कृतिक भवनाच्या खालच्या पहिल्या मजल्यासाठी 43 लाख रुपये, तर नमो उद्यानासाठी 1 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रामचंद्र डांगे, नगराध्यक्ष मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक जय कडाळे, वैभव उगळे, रमेश भुजुगडे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, नगरसेविका सुनंदा आलासे, अलका मधाळे, जुबिरिया गोलंदाज, जयश्री पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका, ॲडव्होकेट विजय जमदग्नी, रामचंद्र मोहिते, सुनील सुतार, उदय डांगे, चंद्रकांत जोंग, शाहीर आवळे, उदय डांगे, दीपक पोमाजे, शरद आलासे, प्रकाश शाह, राजू पाटील, अजित देसाई, मुख्याधिकारी मनोज देसाई, बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.